हॅलो, नमस्कार. मी प्रत्युषा तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज घरी आलेले आहे मी आणि आईला म्हटलं आज बुधवार आहे तर मस्तपैकी मासे नाही तर चिकन घेऊन येते मी बाजारातनं पटकन. तर आई म्हटली जा घेऊन ये चिकन किंवा मासे. तर मी दोन्हीसुद्धा आणलेले आहेत आणि मस्त चिकनमध्ये आई रस्सा बनवणार आहे चिकनचा. तर कांदा फ्राय करत ठेवलेला होता तेलामध्ये छानपैकी. चिकनसुद्धा स्वच्छ धुवून घेतलं होतं पायपाच्या पाण्याने. खूप असं मस्त फ्राय करून घेतलं तेलामध्ये छानपैकी. त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकले होते, म्हणजे तिखट मसाला, गरम मसाला, जिरा पावडर, अजून हळद वगैरे सगळं टाकलं होतं. छानपैकी फ्राय करून घेऊन मस्तपैकी आईने वाफेला चिकन शिजत ठेवलेलं होतं. आणि असं मला आईच्या हातचं झणझणीत चिकन खूप छान वाटतं खायला. आणि त्यामध्ये पावसाचं वातावरण खूपच मस्त. आणि इकडे आणि खोबऱ्याची सुद्धा तयारी चालू केली होती. इकडे नारळ फोडून तिने खोबरा किसायला घेतला होता, बघू शकता तुम्ही एकीकडे. आणि मस्तपैकी तव्यामध्ये खोबरा भाजत टाकला होता. कांदा खोबरा मस्त असा भाजून घेऊन मिक्सरमध्ये टाकला होता. मी तांदूळ साफ करून ठेवले होते आणि इकडे बघा चिकन थोड्या वेळात आता तयार होणार आहे. छान असं ढवळून घेतलं तर वा किती सुंदर असा वास होता, अप्रतिम एकदम. आईच्या हाताला काही चवच वेगळी असतं. त्यामुळे माहेरी आल्यामुळे मी आईच्या हातचं एकदम आवर्जून खाते आणि आईलाच बनवायला सांगते. बाकीची कामं मी करते पण आईला जेवण बनवायला सांगते. रोज रोज सासरी आपल्याच हातचं खाऊन कंटाळा येतं कधी कधी. त्यामुळे असं वाटतं कधीतरी आईच्या हातचा सुद्धा खावा. तर छानपैकी आपला चिकन शिजला होता. ही माझी मावशी आहे, ती आली होती, ती घरातला कचरा काढत होती. आणि हा माझा मुलगा पृथ्वी, तो सुद्धा बाहेर खेळत होता. सायकल त्याला खूपच मोठी होती, त्याला चालवता येत नव्हती पण त्याला आवड खूप होती. तर बघा तुम्हाला कसं बाय बाय करते. थँक्यू.